खूपच आता त्रास होतोय. उन्हात इथे उभा राहावं लागत आहे. खूपच म्हणजे असा त्रास होतोय. मोदीने टीव्ही दिल्या, मोबाईल दिला, तो आयफोन दिला, बाप फोन द्यायचा राहिला आणि मग त्याच्यामुळे बिघडले पोरं. डिझेल करताना लोक भेंडाळे फाट्यात जाऊन तिथून बी अडचण राहिली त्यांचे 5 लिटर डिझेल द्या. ही कोणती रीत झाली शासनाची? शासनाने समजा बंद करून टाकायला पाहिजे. डिझेलची कमतरता असल्यामुळे ना शेतकऱ्यांची ना शेतीचे नांगरटी झालेली नाही अजून. त्यामुळे ना सगळे शेतकरी बांधव इथं आहे ना सगळे उभा आहे इथं लाईनीत. काय सांगशील इथे लाईन लावून इथं असा म्हणजे खूप शेतकऱ्याला खूप असा त्रास होतोय. तर अशी माझी नम्र विनंती आहे की मोदी साहेबांना थोडं तेलाचे भाव थोडे त्यांनी कमी करावा अशी माझी एक इच्छा आहे. कारण की खूपच असं एक तर कांद्याला भाव नाही, शेताला शेतकऱ्याच्या कोणत्या शेताला भाव नाही. लाईन कशा करता लावली? लाईन डिझेल करता लावली ना. किती वेळ झाला? मला 4 तास झाली इथे येऊन. खूपच आता त्रास होतोय. उन्हात इथे उभा राहावं लागत आहे. तुम्ही लाईन लावून बसलेले, काय कारण आहे? डिझेलची कमतरता असल्यामुळे ना शेतकऱ्यांची ना शेतीचे नांगरटी झालेली नाही अजून. त्यामुळे ना सगळे शेतकरी बांधव इथं आहे ना सगळे उभा आहे इथं लाईनीत. परंतु डिझेल टंचाई तर नाहीये, परंतु मग एवढं लाईन लावायचं काय कारण? नाही डिझेल टंचाई नाही आहेच ना. का बरं नाही म्हणतात? कसं? कारण की इथं एवढे लाईन कशामुळे लागलेली कमी असल्यामुळेच ना. टँकर येत नाहीये. आल्यानंतर शेतकऱ्याला पुरेसं डिझेल मिळत नाही ना. हरी रामकृष्ण हरी. मी बाबासाहेब माणिकराव गायकवाड पाणी येथील शेतकरी डिझेलसाठी सकाळपासून फिरू राहिलो. आता इथे डिझेल आहे म्हणून माहिती मिळाली, पण 2-4 घंटे डिझेल शेवटी मिळतं का नाही मिळतं भरोसा नाही. कांद्याला तर भाव नाही. कांद्याची पट्टी आज कांदी कुणाला बा कोपर गहू डिझेल एवढं लाईन लागली कशासाठी लागली? डिझेलसाठी लाईन लागली. का? डिझेलच मिळत नाही. शेतीचे कामं करायचे, नांगरायचं वखरायचं, कांद्याचे रान मोकळे आले ते तयार करायचे आणि डिझेल तर मिळाला. मग आता सरकारने याचं काहीतरी करावं, डिझेल द्यावं शेतकऱ्याला, व्यापाऱ्याचं याचं त्याचं कमी करावं आणि आमच्या शेतीमालाला भाव वाढून द्यावा. खूप परेशान झाली. सगळे शेतकरी बाहेर आले. 1 किलोमीटर मोदीजीने सांगितलं की आवश्यक असेल तेवढंच वापरा, सेंद्रिय शेती करा. आम्ही का पियतो का डिझेल? मग आम्ही का डिझेल पियतो का? शेतीच्या कामालाच वापरतो ना शेतकरी. हा ते बैल आहे किंवा सेंद्रिय शेती करा म्हणून सांगितलेलं आहे. हो पारंपरिक पद्धत- आम्ही समजतो बैल, पण आता पुढची पिढी सांभाळायला तयार नाही ना. मोदीने टीव्ही दिल्या, मोबाईल दिला, तो आयफोन दिला, बाप फोन द्यायचा राहिला आणि मग त्याच्यामुळे बिघडले पोरं. काय वाटतं मग आता एवढं लाईन मध्ये उभं राहून सुद्धा आपल्याला पेट्रोल मिळेल का? नाही भरोसा कमी मिळणार नाही. भरोसा कमी नाही, पण आपली आशे ना थांबलं भेटल अशी आशा. डिझेल करताना लोक भेंडाळे फाट्यात जाऊन तिथून बी अडचण राहिली त्यांचे 5 लिटर डिझेल द्या. ही कोणती रीत झाली शासनाची? शासनाने समजा बंद करून टाकायला पाहिजे. आजच्या दिन आहे ना मोदीचे. नेमकं कशामुळे हा? पडलेली या ठिकाणी? काय संकट आलेलं आहे समजा शेतकऱ्यावर. कांद्या गेलं तर 2 रुपये आणि डिझेल गेलं तर 3 रुपयाने वाढत. कशासाठी लाईन आहे आणि काय कारण? काही नाही, हे डिझेल साठी लाईन आहे आणि काही लोक पेट्रोल साठी लाईन लावून बसलेली. किती वेळापासून? साधारण पाऊण तास झाला आम्हाला. आमच्या अगोदर समोरची गर्दी आहे. नेमकं लाईन लावायचं कारण काय आहे? डिझेल तर मिळते सगळीकडे, पेट्रोल मिळणार आहे, मग नाही, काय फायदा? बहुतेक सगळ्या पंप कोरडे ठाक झालेले. आमच्या माहितीनुसार हे इराण अमेरिका युद्धामुळं झालेलं आहे असं ऐकून आहे. साखळी जी विस्कळीत झालेली ते सगळी. काय नाव?